नमस्कार, मी स्वप्नील बगाडे, देवगिरी प्रदेश सहमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश म्हणून आपण सध्या महाविद्यालयातील वाढत जाणारी अनुपस्थिती या विषयावर सर्वेक्षण अभियान सुरू करत आहोत, की ज्यामध्ये आपण शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख 6 घटकांचा या सर्वेक्षण अभियानामध्ये समावेश करणार आहोत, ज्यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, पालक आणि त्याचबरोबर प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्यापीठ अधिकारी अशा या 6 प्रमुख घटकांचा या सर्वेक्षण अभियानामध्ये समावेश असणार आहे। या सर्वेक्षण अभियानासाठी आपण प्रमुख असे 350 कार्यकर्त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलेले आहे, की जे ऑन ग्राउंड जाऊन या सर्वेक्षण अभियानामध्ये सहभाग घेऊन तो पूर्ण अभियान पार पाडतील। 5 मार्च ते 15 मार्च या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये हा सर्वेक्षण अभियान चालणार आहे, की ज्यामध्ये देवगिरी प्रांतातील 101 तालुक्यांपर्यंत हे अभियान आपण पोहोचवणार आहोत, की ज्यामधून आपल्याला या 6 घटकांचा सर्वे केल्यानंतर महाविद्यालयातील जी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होत जाते, की जे आजचं समाजावर एक मोठं संकट आपण म्हणू शकतो, की त्याची कारणं आपल्याला प्रमुख या सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर येऊ शकतील। या 10 दिवसांच्या सर्वेक्षण अभियानानंतर आपण त्याचं पूर्ण बायफर्गेशन करून स्टॅटिस्टिकली एक ड्राफ्ट तयार करणार आहोत, की जो की आपण ते ड्राफ्ट प्रेझेंट आपण हा मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्र्यांकडे याचं ड्राफ्ट आपण देणार आहोत आणि त्यातून काही अनुपस्थितीवर जो विषय आहे तो कसा कमी करता येईल, कॅम्पसमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी वाढवण्यासाठी प्रयत्न करता येईल, यासाठी हे सर्व जे महाविद्यालय अनुपस्थिती सर्वेक्षण आहे ते अभियान काम करणार आहे। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती हा विषय घेऊन देवगिरी प्रांतामध्ये आपण हा सर्वे करतोय। आता जसं सांगितलं की विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, पालक आणि विद्यापीठातले अधिकारी अशा 6 घटकांचा हे सर्वेक्षण असणार आहे। 384 कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण 2, 3, 4 मार्च रोजी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणारे 4 जिल्हे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात येणारे 4 जिल्हे आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत येणारे 3 जिल्हे अशा 11 जिल्ह्यातल्या 384 परिषदेच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण आपण पूर्ण केलेलं आहे। आणि आत्ता मागच्या 5 तारखेपासून हे अभियान सुरू झालं। आणि हे कशासाठी, याच्यातून काय अपेक्षित आहे, तर याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रश्न आपण म्हणलेले आहेत, की त्याच्यामध्ये विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती काय आहे, प्राध्यापक वर्गामध्ये येतात का, प्राध्यापक नीट शिकवतात का, प्राध्यापकाकडून जे मिळतं त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडून मिळतं का। तर अशा सगळ्या प्रश्नांची उकल एका अर्थानं त्या सर्वेक्षणामधून होणार आहे। आणि हे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी असेल किंवा यशदासारख्या संस्था असतील ज्या प्रशिक्षण देतात, त्या प्रशिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांशी आपण भेटून त्याचा एक ड्राफ्ट याच्यातला आपण तयार करतोय। आणि तो ड्राफ्ट आपण माननीय कुलगुरू, माननीय मुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री, माननीय राज्यपाल यांना आपण सादर करणार आहोत। आणि विद्यार्थी परिषद आणि तत्सम संस्था यांच्या अनुषंगानं एकत्रित येण्यानं आपल्याला काय काय करता येईल, की ज्या योगे पुन्हा एकदा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी येणं सुरू होईल। जसं की उदाहरणार्थ या पारंपरिक विद्याशाखांना जरा टेक्निकल जोड देता येईल का, काही कौशल्य आधारित कोर्सची जोड देता येईल का, म्हणजे हे शिक्षण घेण्याबरोबरच ते जर कोर्स, टेक्निकल कोर्स त्यांनी जर केला तर बाहेर पडल्यानंतर किमान त्यांच्या गरजा भागवण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी त्यांना मदत होऊ शकते का। तर असा प्रयत्न खरं तर एका अर्थानं या सगळ्या सर्वेमधून होणार आहे। आणि विद्यार्थी परिषद हे एकमेव छात्र संघटन असं आहे आता, की या सगळ्या अशा एका गंभीर विषयावरती, म्हणजे करोडोचं इन्फ्रास्ट्रक्चर आता आपल्याला माहिती आहे की महाविद्यालयांचं आहे। आपण जर इथले महाविद्यालय बघितले, म्हणजे वैजापूर सारखं मोठं महाविद्यालय आहे, गंगापूरचं महाविद्यालय आहे, पैठणचं महाविद्यालय आहे, इथे ऑन रोल 1000-1500 विद्यार्थी आहेत, पण महाविद्यालयात येणारे विद्यार्थी 100-150 अशा प्रकारचे विद्यार्थी आहेत। पण बाकीच्या विद्यार्थ्यांचं मात्र प्रवेश ते परीक्षा असाच फरक आपल्याला दिसतोय। तर पुन्हा एकदा या महाविद्यालयामध्ये ही युवा शक्ती यावी, त्यांनी अभ्यासासोबतच मैदान गाजवावं, सांस्कृतिक कला क्षेत्रामध्ये कला सादर करावी, असा एकूण प्रयत्न आहे। आणि खरं तर या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग हा विद्यार्थ्यांसाठी व्हावा असं विद्यार्थी परिषदेचं म्हणणं आहे।
सर याच्या अगोदर विद्यार्थ्याची संख्या ही म्हणजे फुल असं जी ॲडमिशन मिळायचं नाही, मात्र आता सध्या बघायला मिळतं की ॲडमिशनसाठी म्हणजे विद्यार्थीच येत नाही. त्याचं मूळ कारण काय, विद्यार्थी न येण्याचं कारण? आपण आता याच्यामध्ये काय केलंय तेच त्याच्यासाठीचीच आपण प्रश्नावली केलेली आहे. मी जर सांगितलं की आता आम्हाला असं कळतंय, आता मी पण एका महाविद्यालयामध्ये शिकवतो, त्या महाविद्यालयातल्या काही विद्यार्थ्यांची अडचण अशी आहे की ते काम केल्याशिवाय त्यांच्या घरामध्ये चूल पेटत नाही. काही विद्यार्थ्यांची अशी स्थिती आहे की घरामध्ये सुबत्ता आहे परंतु कॉलेजला येऊन शिकू वाटत नाही. काही विद्यार्थी कॉलेज कॅम्पसमध्ये येतात पण वर्गामध्ये बसत नाहीत किंवा इतर कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नाहीत. मग यांची मानसिकता नेमकी काय आहे, का हे वर्गामध्ये येत नाहीत, का हे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये येत नाहीत, याच्यासाठीच हा सर्वे आहे. आणि मला असं वाटतं की मीडिया सुद्धा या सगळ्या प्रशिक्षणाकडे सजगतेनं पाहते, कारण याच्यामध्ये काही ना काहीतरी आपण आउटपुट देण्याचा आपण नक्की प्रयत्न आपण सगळेजण मिळून आपण करू. याच माध्यमातून विद्यार्थ्यांना का अपील करणार आपण? विद्यार्थ्यांना अपील म्हणजे हे जी प्रश्नावली आहे, या प्रश्नावली 6 घटकाच्या वेगवेगळ्या आणि याच्यात जर निश्चित स्वरूपानं आणि चांगलं उत्तर जर आपल्याला काढायचं असेल तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करीन की थोडासा वेळ या प्रश्नावलीसाठी द्या. ती प्रश्नावली व्यवस्थित भरा, तुमच्या मनातल्या खऱ्या भावना त्या प्रश्नावलीतून व्यक्त व्हा आणि मग त्याच्या एका अर्थाने त्याचा ड्राफ्ट जो बनेल तो एका अर्थानं या सगळ्या प्रश्नाला उत्तर देणारा असेल असं मला वाटतं. सरासरी किती विद्यार्थी असतील सर कार्यक्रम? आता आपण 6,000 ते 10,000 विद्यार्थ्यांचा सर्वे आपण या 11 जिल्ह्यामधून करतोय. या विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे कला, विज्ञान, वाणिज्य या पारंपरिक शाखाचे विद्यार्थी तर आहेतच, परंतु MSW असेल, BSW असेल, मास कम्युनिकेशन असेल, जर्नलिझम असेल, अशा सगळ्या क्षेत्रातले इंजिनिअरिंग, कारण बाटूचे पण काही कॉलेजेस आहेत तर त्याही विद्यार्थ्यांचं, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे, SNDT युनिव्हर्सिटी आपल्या या देवगिरी प्रांतामध्ये आहे, तर त्या अनुषंगानं चालणाऱ्या महाविद्यालयातल्या सुद्धा विद्यार्थ्यांचा सर्वे याच्यात होणार. मी प्राध्यापक डॉक्टर सचिन कंदले. आता माझ्याकडे देवगिरी प्रांत अध्यक्ष अशी विद्यार्थी परिषदेची जबाबदारी. भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश मंत्री. या पत्रकार परिषदेमध्ये ज्याप्रमाणे विषयाची मांडणी झाली की ज्याप्रमाणे महाविद्यालयांमध्ये अनुपस्थितीचं प्रमाण आज सध्या वाढलेलं आहे, म्हणजे आज जर आपण बघितलं तर महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट आहे आणि त्याच अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मागच्या काही दिवसापासून परिसर चलो अभियान राबवते. परंतु काही ऍक्टिव्हिटीज महाविद्यालयांमध्ये करत असताना त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग हा अत्यंत नगण्य आहे आणि त्याच अनुषंगाने मग विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश कार्यकारिणीने असा निर्णय घेतला की विद्यार्थी परिषद येणाऱ्या 5 ते 15 तारखेदरम्यान अनुपस्थितीचं सर्वेक्षण करेल. त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत, का महाविद्यालयामध्ये त्यांना येऊ वाटत नाही किंवा काय नेमकं शिक्षण पद्धतीमध्ये या विषयातले बदल झाले पाहिजे, मग त्यामध्ये अकृतीशील शिक्षण असेल किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या महाविद्यालयात होत असतील तर त्यामध्ये वाढ होण्याची गरज आहे का, प्राध्यापकांच्या शिकवण्यामध्ये काही बदल होण्याची गरज आहेत का, तर असा एकंदरीत अनेक प्रश्नांना घेऊन मग त्यामध्ये शैक्षणिक आहे, सामाजिक आहेत किंवा विद्यार्थ्यांचे वैयक्तिक देखील अडचणी आहेत, या अडचणींना घेऊन एकंदरीत हे सर्वेक्षण जे आहे हे देवगिरी प्रांतातल्या 3 विद्यापीठ म्हणजे ज्यामध्ये अकृषी विद्यापीठ इन्व्हॉल्व आहेत आणि जे बाटूशी अफिलिएटेड इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेज आहे ते महाविद्यालय, त्यानंतर SNDT जे युनिव्हर्सिटी आहे त्याच्याशी अफिलिएटेड महाविद्यालयांमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. यामध्ये देवगिरी प्रांतातल्या जवळपास 384 कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देखील दिलं गेलंय की कशा पद्धतीने हा सर्वे करायचा आहे आणि त्या माध्यमातून 10,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं एक मानस या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आहे. त्या निमित्ताने म्हणजे जर या मागचे जे कारण एकंदरीत अनुपस्थितीचे आहेत तर या मागून जाणून घेत विद्यार्थी परिषद फक्त प्रश्न उपस्थित करत नाही तर त्या प्रश्नांमागच्या उपाययोजना देखील सरकारपर्यंत पोहोचवण्याचा या निमित्ताने एक प्रयत्न विद्यार्थी परिषदेचा असणार आहे. आपलं नाव? मी वैभवी ढिवरे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश. चिन्मय महाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद छत्रपती संभाजीनगर महानगर मंत्री. आपण बोलतोय की म्हणजे आपण भारताचं भविष्य, आज आपल्या भारताचे जे पंतप्रधान आहेत ते असं म्हणताय की 2047 मध्ये भारत एक विश्वगुरु म्हणून ओळखला जाईल.
आणि ज्या भरोशावर आपले पंतप्रधान हे घोषित करत आहेत की हा युवा उद्या जाऊन 2047 मध्ये भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी मदतगार ठरणार आहे, तोच तरुण आज महाविद्यालय म्हणजे जिथून त्याला प्रशिक्षण घेऊन पुढे उद्योजक बनणं असेल किंवा मग जॉब्स असतील, IT सेक्टर्समध्ये इनोव्हेटिव्ह काही आणणं असेल, तर या गोष्टी करणार आहे. तोच तरुण आज महाविद्यालयात येत नाहीये, त्याला येण्याची इच्छा होत नाहीये किंवा नवीन काही शिकण्याची इच्छा होत नाहीये. तर आज महाविद्यालय ओसाड पडलेले आहे आणि ते पुन्हा गजबजून जावेत, पुन्हा विद्यार्थी यावेत, यासाठी आपल्याला काय करता येईल तर याचा उपाययोजना शासनाला देण्यासाठी हे सर्वेक्षण आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राबवत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अनुपस्थिती, ही विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी वाढेल यासाठी हा प्रयत्न आहे. या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपल्याला उत्तर मिळतील आणि त्या मग आम्ही शासनाकडे सुपूर्द करणार आहोत एका ड्राफ्टच्या माध्यमातून.